मित्रांनो, बायकांच्या ना अशा 3 गोष्टी, बायकांची ना अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे. जर म्हणजे एखादी बाई, एखादी भाभी, एखादी वहिनी जर तुमच्यासोबत त्या 3 गोष्टी किंवा ती 3 कामं जर ती करत असेल ना, तर मित्रांनो समजून जावा की त्या बाईला, त्या भाभीला किंवा त्या वहिनीला तुम्ही ना खूपच जास्त तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो, बायकांचं ना कसं असतं माहिती आहे की मित्रांनो, बायकांना भले तुम्ही आवडत असशीला तरी मित्रांनो, बायकांना कधी असं ओपनमध्ये खुल्लम खुल्ला सरळ सरळ तुम्हाला सांगणार नाही की म्हणजे हे बघ, तू मला आवडतोस, तू माझा बॉयफ्रेंड तू बनशील का, तू माझ्यासोबत लग्न करशील का, असं बायकांना कधीच कोणाला बोलून दाखवत नाही. बायकांना म्हणजे थोड्याशा घाबरट असतात, बायकांचा स्वभाव ना थोडासा लाजाळू असतो आणि मित्रांनो त्यामुळे ना बायका आपल्या कृतीतून ही गोष्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे बायकांना असं काही ना काहीतरी करतात की म्हणजे ते ना आपल्या कृतीतून तुम्हाला त्यांचं प्रेम ना दाखवण्याचा प्रयत्न करतात की म्हणजे बघ बघ मी तुझ्यावर किती प्रेम करते. हे म्हणजे बायकांना आपल्या कृतीतून कोणत्या पण पुरुषाला दाखवण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो त्याबद्दल ना A to Z सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्या ना आवडीनिवडीनुसार स्वतःमध्ये बदल करणं. काय बोललो मी? तुमच्या ना आवडीनिवडीनुसार स्वतःमध्ये बदल करणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी बाई ना, एखादी वहिनी जर तुमच्या आवडीनिवडीनुसार स्वतःमध्ये बदल करते, जसं मित्रांनो फॉर एक्झाम्पल ती म्हणजे वहिनी ना कायमची साडी घालते आणि तुम्ही तिला असं बोललात की अहो वहिनी, काय तुम्ही साडी घालता, कधीतरी ना तुम्ही जीन्स पॅन्ट तुम्ही घालून बघा, जीन्स पॅन्टमध्ये ना तुम्ही जास्त सुंदर दिसाल. सो मित्रांनो तुम्ही ना फक्त बोलायची खोटी, ती म्हणजे उद्या परवा तुमच्या समोर जीन्स पॅन्ट घालून तुमच्या समोर येणार. असं मित्रांनो म्हणजे जे जे ना तुम्हाला आवडतं, तुमच्या आवडीनिवडी काय काय आहेत ते मित्रांनो समजून ना जर ती स्वतःमध्ये बदल करते, तुमच्या आवडीनुसार ती म्हणजे वागते. जसं मित्रांनो तुम्ही ना दोघं कुठे पण फिरायला गेलात आणि मित्रांनो तुम्हाला ना वडापाव खायला आवडतो पण तिला ना वडापाव खायला आवडत नाही आणि तुम्ही बोललात की म्हणजे चला वहिनी वडापाव खायला जाऊया. सो मित्रांनो भले तिला ना वडापाव आवडत नसेल तरी मित्रांनो ती ना तुमच्या आवडीनुसार स्वतःला बदलणार आणि तो वडापाव खाणार. आता मित्रांनो मी तुम्हाला ना एकदम सिंपल उदाहरण आता मी तुम्हाला दिलं, पण मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त ना मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये पण म्हणजे जिथे ना मोठे मोठे डिसिजन जिथे असतात, मोठ्या मोठ्या गोष्टी जिथे म्हणजे इन्व्हॉल्व होतात, तिथे तिथे पण ना ती म्हणजे तुमच्या आवडीनुसार ती स्वतःला बदलणार, तुमच्या होला ती हो देणार. आता मित्रांनो बघा, जर एखादी बाई ना असं जर वागत असेल तर मित्रांनो त्या गोष्टीला तुम्ही चुकून पण त्याला हलक्यामध्ये घेऊ नका. कारण मित्रांनो बायकांना असं तेव्हाच करतात जेव्हा त्यांना एखादा पुरुष, एखादा मुलगा जेव्हा त्यांना आवडत असतो आणि कसं पण करून ना त्यांना त्या पुरुषाला, त्यांना त्या मुलग्याला पटवायचं असतं, तेव्हा मित्रांनो बायकांना असं करतात मित्रांनो. तर मित्रांनो हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्यापासून ना कधीच काही न लपवणं. काय बोललो मी? तुमच्यापासून ना कधीच काही न लपवणं. आता बघा मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की मित्रांनो जेव्हा बाई आपल्या आयुष्यातल्या पर्सनल गोष्टी म्हणजे अशा गोष्टी ज्या तिच्या पर्सनल आहेत, ज्या म्हणजे तिच्या ना वैयक्तिक आहेत, तर मित्रांनो त्या पण ना पर्सनल गोष्टी जेव्हा ती तुम्हाला सांगू लागते, जसं की फॉर एक्झाम्पल अरे तुला काय सांगू, माझा जो नवरा आहे ना तो मला संतुष्ट करत नाही, माझा नवरा ना माझ्यावर प्रेमच करत नाही, माझ्या नवऱ्याचं ना बाहेर कुठेतरी लफडं चालू आहे, अजूनपर्यंत म्हणजे मी कोणाला सांगितलं नाही पण तुला सांगितलं. असं मित्रांनो म्हणजे जर एखादी बाई ना, एखादी वहिनी तिच्या आयुष्यातल्या पर्सनल गोष्टी तुम्हाला सांगते. आता मित्रांनो मी तुम्हाला ना फक्त उदाहरण दिलं, पण मित्रांनो ह्या व्यतिरिक्त पण ना खूप काही गोष्टी आयुष्यामध्ये घडतात. तर मित्रांनो त्या ना आयुष्यातल्या पर्सनल गोष्टी तुम्हाला जर ती सांगते तर मित्रांनो त्याला पण तुम्ही ना हलक्यामध्ये घेऊ नका. नाही तर मित्रांनो बायकांना असं आपल्याबद्दल, आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल असं कोणत्या पण पुरुषाला कधी काही सांगत नाही. उलट जर एखाद्या पुरुषाने तिच्या पर्सनल आयुष्यामध्ये घुसायचा प्रयत्न केला तरी पण ती बाई ना त्या पुरुषाला आपल्या पर्सनल आयुष्य
आयुष्यामध्ये त्याला घुसून देत नाही. तर मित्रांनो ही पण गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे किंवा जी तिसरी गोष्ट आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्यावर ना हक्क दाखवणं. काय बोललो मी? तुमच्यावर ना हक्क दाखवणं म्हणजे मित्रांनो तुमच्यावर ना स्वतःचा अधिकार गाजवणं. जसं मित्रांनो फॉर एक्झाम्पल तुम्ही जर तिला ना कोणत्या दुसऱ्या बाईसोबत कोणत्या दुसऱ्या पोरगीसोबत तुम्ही जर बोलताना दिसलात तर मित्रांनो ती ना तुम्हाला सरळ सरळ असं ती बोलणार की म्हणजे तू ना त्या पोरगीसोबत तू काय करत होतास, म्हणजे मला ना ही गोष्ट आवडत नाही की तू ना कोणत्या पण पोरगीसोबत बोलतोस ते. जर म्हणजे ह्यानंतर तू जर मला कोणत्या पण पोरगीसोबत बोलताना दिसलास ना तर तिथे येऊन तुझं कानपाट फोडेन. म्हणजे जर तू असं कधी केलास ना तर मी तुझ्यासोबत कधीच बोलणार नाही असं तुम्हाला धमकी देणार. म्हणजे मित्रांनो ती तुम्हाला ना म्हणजे असं दाखवणार की तू ना माझा आहेस आणि तुझ्यावर ना फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे असं ती तुम्हाला दाखवणार मित्रांनो. तर मित्रांनो असं पण जर एखादी बाई जर वागत असेल ना की म्हणजे तुमच्यावर स्वतःचा अधिकार दाखवते की म्हणजे तुमच्यावर स्वतःचा अधिकार ती दाखवते की म्हणजे तू ना माझा आहेस आणि तू माझाच राहायचं, तू कोणाचा दुसऱ्याचा व्हायचं नाही. आणि मित्रांनो असं जर होत असेल ना तर मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषावर आपला अधिकार दाखवत नाही. बायका फक्त आणि फक्त ना त्याच पुरुषावर अधिकार गाजवतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. तर मित्रांनो ह्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.